यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू। पाईपलाईन असून पाणी नाही, हँडपंपही धूळ खात। काठोडा पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भिक्ष। यवतमाळमधील मुलीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करू, माझाच्या बातमीनंतर आदिवासी मंत्री अशोक उईके यांचं आश्वासन। तर पाईपलाईन असूनही पाणी का नाही याची चौकशी करणार असल्याची माहिती। बीडच्या सनगावमधील वकील महिलेला सरपंचासह 10 जणांकडून काठ्या पाईपने अमानुष मारहाण। मंदिरातील लाऊडस्पीकर विरोधात तक्रार केल्यानं मारहाण केल्याचा समोर, 10 जणांवर गुन्हा। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला अटक, बीडमध्ये दाखल। तर पोलीस महानिरीक्षकांकडून सेवेतून बडतर्फीची कारवाई। नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 38 जणांना अटक। MIM शहराध्यक्ष मुख्तार शेखसह इतर आरोपींना कोर्टात हजर करणार। अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार, आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय। तर रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप। हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन, मुंबई आणि पुण्यात मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या GRची होळी। पुण्यात वाहनांच्या तोडफोडीची मालिका सुरूच, कोंढव्यात टोळक्यानं तब्बल 21 गाड्या फोडल्या, 6 जणांवर गुन्हे दाखल। टोळक्याचा धुडगूस CCTV कॅमेऱ्यात चित्रित। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।